सर्व महिला या ठिकाणी सजलेल्या तर नमस्कार मंडळी, सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या सर्व कुटुंबियांना गुढीपाडव्याच्या व हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो। पण ते गिरगाव या ठिकाणी आलो तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मुख्य आकर्षण असते म्हणजे या ठिकाणी निघणारी शोभायात्रा आणि शोभायात्रेला आता सुरुवात झाली आहे। तर मित्र बघूया आपण ही शोभायात्रा कशी असते, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारे या ठिकाणी वेशभूषा केली जाते आणि कशा पद्धतीने ही शोभायात्रा निघते, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत। तर मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मंडळी बघू शकता या ठिकाणी पूर्ण गिरगाव या ठिकाणी या गुढीपाडव्याचा उत्सव करण्यासाठी पूर्णपणे सजलेले तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी बघू शकता हे होळी बांधव या ठिकाणी कशा पद्धतीने आपले आगरी बांधव कशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी वेशभूषा केलेली बघू शकता आणि आगरी बांधवांचा या ठिकाणी सोन्याची खूप पाऊस किती सोनं घातलेले आहे। त्या लोकांना सोन्याची खूप हाऊस असते, किती सोनं घातलेलं आहे आणि बघू शकता या ठिकाणी आम्ही गिरगाव गिरगाव या ठिकाणी बघू शकता साऊंड देखील या ठिकाणी या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी पूर्ण होता तिचे नाव दिले सिद्धीद्वारे स्कंद माता या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने सुंदर वेशभूषा करून त्या शोभायात्रेचे शक्ती शोभा वाढत दिसत आहे। भव्य अशी शोभायात्रा साजरी करत आहे आणि या ठिकाणी झेंडे नाचत पद्धतीने या ठिकाणी अत्यंत चांगल्या सजून रजून या ठिकाणी छान पद्धतीने वेशभूषा केली आणि त्यांच्या डोक्याचे बघू शकता शिवरायांचे राजमुद्रा दीपचंद्र लेखे विष्णू विष्णुमुद्रा शास्त्रा भद्राय छान पद्धतीने बघू शकता। या ठिकाणी पुरुष मंडळी देखील तेच कमी नाही विशेषतः। तर बघू शकता की बालकलाकार मंडळी त्यांनी कशा पद्धतीने या ठिकाणी बालकलाकार मंडळी हे एखादं संचलन करताना खूप सारे भगवे झेंडे आपल्याला पाहायला मिळतील, त्याचा उत्साह देखील होऊ भगवी पताका पत्राव खूप छान अशी गोष्ट आहे। काही नारीशक्ती देखील खूपच कमी आहे आपली
तुम्ही बघू शकता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे अतिशय सुंदर असा हा पुतळा तुम्ही बघू शकता. ते छान पद्धतीने या ठिकाणी बनवलेला आहे. सुंदर पद्धतीने म्हणजे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची खूप मोठी अशी परंपरा आहे आणि त्याचा सुंदर असा देखावा या ठिकाणी केला आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज भक्ती आणि शक्ती यांची जी भेट झाली, भक्ती आणि शक्तीची भेट झाली असा एक सुंदर असा देखावा या ठिकाणी सादर केला आहे. म्हणजे त्या ठिकाणी महिला म्हणून त्या ठिकाणी लहान पद्धती खेळत असताना पुरुष पद्धतीने लहान पद्धती खेळत बाईक आहे सर्व महिला या ठिकाणी सजलेल्या महिलांची बाईक झाली. त्या ठिकाणी गाडीला छान पद्धतीने सजवलं शक्ती देखील काही कमी नाही. छान पद्धतीने या ठिकाणी सर्व बुलेट वगैरे सुंदर पद्धतीने या ठिकाणी सादर केले होत आहे आपले मावळे पण छान पद्धतीने आणि खूप मस्त आहे मित्र. अक्षरशः बेळगावमध्ये आल्यानंतर वाटतं की खरंच गुढीपाडवा आहे. छान पद्धतीने सध्या देखील हा एक देखावा या ठिकाणी सादर केला आहे. त्या ठिकाणी महिला मंडळाची कुठेही घटना आहे. तयार केले सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी. या ठिकाणी जय महाराष्ट्र खूप सारे देखावे या ठिकाणी संघर्ष करून मिळलेले मित्र राजे या ठिकाणी काही खूप छान रांगोळी देखील खूप छान काढली. म्हणजे बघू शकतो या ठिकाणी जल्लोष 9 वर्षाचा मराठी अस्मिता ही छान अशी रांगोळी काढलेली जबरदस्त असं रांगोळी बघू शकता. मानव आणि महिला खंडोबा यांची सुंदर बघू शकता. सादर केलेला आहे.
ठिकाणी खूप सारे संदेश या ठिकाणी दिले दिवा असतात त्या सणासाठी धन्यते कुटुंब जे नेहमी त्यांच्या पाठीचे असतात. तर या ठिकाणी पोलिसांविषयी खूप सारे संदेश या ठिकाणी दिले जातात. खरंच पोलीस मंडळांचे खूप खूप आभार. कारण कुठलाही सण असो कुठलाही उत्सव असो ते घरी नसतात तर आपल्या जनतेची सुरक्षा करण्यासाठी नेहमीच ते मैदानात उतरत असतात. यासाठी त्यांना त्याच्यासाठी फलक तयार केलेले आहेत. बघू शकता शिवराज्य हे सेम राज्य. तर खूप छान पद्धतीनं या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी किती छान ही बाईक आहे खूप बघण्यासारखं असतं या ठिकाणी. खरंच नक्कीच तुम्ही आलं पाहिजे कारण हा जो सोहळा आहे प्रभू श्री रामचंद्र यांची वेशभूषा पाठवून केलेली. नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहेत सोनाली नाडकर. तर या आपल्या ज्या समाजामध्ये काही स्त्रिया असतात विशेषतः त्यांचे केस असतात त्यांच्यासाठी एक संदेश देऊ इच्छितात. तर पाहूयात आपल्याला काय संदेश देत आहेत. नमस्कार. सर्वप्रथम मी तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देईन. मी हा संदेश देईन सगळ्यांना की आपल्या इंडियामध्ये आणि भारतात की बऱ्याच अशा मुली आहेत की ज्या ॲलो पेशंट किंवा आपण म्हणू शकतो की ज्या कॅन्सर पेशंट आहेत पण ज्याच्यामुळे आपले केस जातात तो कमीपणा न समजता आपण ठामपणे आपल्याला ज्या क्षेत्रात किंवा ज्या भागात करिअर करायचं असेल तर आपण ठामपणे उभं राहायला पाहिजे. की आपण उभं राहिलो तर मग आपली फॅमिली उभी राहील. कधी कधी काय होतं की आपण कमजोर होतो त्यामुळे आपली फॅमिली पण आपल्याला पाठिंबा द्यायला पुरेपूर पाठिंबा देत नाही आपल्याला. जर आपण व्यवस्थित उभं राहिलो तर कोणी आपल्याला काही बोलण्याची कोणाची हिंमत नाही. तर मला असं वाटतं की ॲलोपेशिया असो किंवा कॅन्सर असो सगळ्यांनी ठामपणे उभं राहून आपल्याला ज्या क्षेत्रात करिअर करायचं त्या क्षेत्रात आपण करिअर करू शकतो. ओके, धन्यवाद ताई. बघू शकता या ठिकाणी किती छान असे वातावरण आहे. अक्षरशः बघू शकता या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्र आणि त्यांचे सहकारी हनुमान जो त्यावेळेला रामसेतू बांधला होता त्यावेळेचं या ठिकाणी दोन लेखक या ठिकाणी सादर केला आहे. बघू शकता खूप सारे आहेत या ठिकाणी आज लोक आनंद मिळवा सद्गुरू सत्तर एक संदेश या ठिकाणी दिलेला आहे. तर खूप सारे नमस्कार माझ्या पाठीमध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप प्रचंड एनर्जी असलेली ही
तरुण आहे या ठिकाणी आता फोटोशूटमध्ये बिझी आहे. मित्र ही गिरगावची जी शोभायात्रा ही खूप भव्य आणि खूप जबरदस्त अशी आहे. कारण यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे या ठिकाणी ढोल ताशे पथक, त्यासोबत विविध प्रकारच्या वेशभूषा, विविध प्रकारचे देखावे आणि महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, ही संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न या शोभायात्रेच्या माध्यमातून केला जातो. मित्र तुम्ही जर मुंबईमध्ये राहत असाल तर यावर्षी नाही जमलं तर पुढच्या वर्षी नक्की तुम्ही जो गिरगावच्या ही जी गुढीपाडव्याच्या निमित्त जी शोभायात्रा निघते या शोभायात्रेला तुम्ही येऊ शकता. आणि खरंच या ठिकाणी आल्यानंतर मनाला प्रचंड अशी एनर्जी मिळते, मन प्रसन्न होऊन जातं. मित्र खूपच जबरदस्त माझा अनुभव होता. मित्र तुम्ही देखील यावेळी तुम्हाला नाही जमलं पण पुढच्या वर्षी तुम्ही नक्की या ठिकाणी जी गिरगावची शोभायात्रा या शोभायात्रेमध्ये या. आणि मित्र पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.